आपले ज्येष्ठ सभासद पर्यावरण रक्षक संतोष मस्कर आज इथे जीवामृत बनवत आहेत आणि तो जीवामृत कशा प्रकारे केला जातो याचा प्रॅक्टिकल तुम्हाला दाखवत आहे. त्याकरता कोणत्या कोणत्या साहित्याची गरज असते आणि कशा प्रकारे तो केला जातो तो आपल्या समोर आता सादर करत आहेत. ते तुम्ही समजून घ्या त्यांच्याकडून. हे आहे चण्याचं पीठ, ते पहिलं टाकायचं याच्यामध्ये. त्याच्यानंतर हे देशी गाईचं गोमूत्र आहे तो आपण आता टाकतो याच्यामध्ये. नंतर हा गूळ आहे, देशी गूळ आहे. त्यानंतर हे देशी गाईचं शेण आहे ते मिक्स करतो आपण. त्याच्यामध्ये अजून लागणार आहे पाणी. तर पाणी टाकायचं आहे आणि हलवायचं आहे थोडं. आणि हलवून हे 24 तास तरी पूर्ण असं राहिलं पाहिजे. आणि 24 तासानंतर याचा वापर करायचा आहे. तर पुढे येऊन निघलं दाखवा जरा. अजून पाणी लागणार आहे. तर असं ढवळून आहे ना 24 तास आणि कमीत कमी 24 तासामध्ये तुम्ही 4-5 वेळा असं. किती लिटर पाणी लागतं यासाठी? ते तुमच्या ह्याच्याप्रमाणे घ्या तुम्ही, असं काय नाही. आता हे आमचं कमीत कमी आता हे 15 ते 20 लिटरचं आम्ही बनवतोय आणि या झाडांसाठी आम्ही बनवतोय. तर असं आता आम्ही हे झाकून ठेवणार आणि याचा वापर आम्ही सोमवारी करणार. तयार झालेला आहे जीवामृत. तरी आम्ही या झाडांना घालणार आहे सोमवारी. या कार्यक्रमाचा अनुभव किती आहे तुमच्याकडे? याच्यापूर्वीचा काही अनुभव खूप आहे. आणि कसं नैसर्गिक शेती याच्यामधून, नैसर्गिक म्हणजे रासायनिक खतापासून याचा बचाव होतो आणि याला नैसर्गिक हे ग्रोथ खूप छान होते. आम्ही खूप वेळा असं ते ट्राय करून बघितलेलं आहे गावी पण आणि इकडे पण. हा दही किंवा ताक टाकू शकता, असं काही नाही. रासायनिक खतापासून याचा बचाव होतो. तर आता आपलं ऑलमोस्ट तयार झालेलं आहे. तर आपण ह्याचा वापर सोमवारी करणार आहे. अजून याच्यामध्ये पाणी ऍड करणार आहे आणि खूप छान पद्धतीने झाडांची तुमच्या ग्रोथ होती. तर कोणी असं बनवू शकतं तसं पुढे दाखवा जरा. आता हे पूर्ण बनलेलं आहे. त्याचा वापर सोमवारी करणार आहे आता. चला, धन्यवाद साहेब. मुंबईमध्ये आम्ही आहे, मुंबईमध्ये फोर्टमध्ये आहे सध्या. धन्यवाद.